सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक नवीन आणि खूप महत्त्वाचं सुरक्षा कवच आणलं आहे. आज आपण याच नवीन डेबिट फ्रीज सुविधेबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजकाल सगळंच ऑनलाईन झाले नाही का? गुंतवणूक सुद्धा. पण मग एक प्रश्न मनात येतोच की आपण इतक्या कष्टाने कमावलेले पैसे जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत ते या डिजिटल जगात ह्या सायबर फ्रॉड्सपासून खरंच कितपत सुरक्षित आहेत? ही चिंता जवळपास प्रत्येकालाच असते आणि म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खरं सांगायचं तर डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक करणं खूपच सोपं झालंय, पण नाण्याला दुसरी बाजू असतेच. ह्याच सोयीमुळे अनधिकृत व्यवहार आणि ऑनलाईन फसवणुकीचा धोकाही तितकाच वाढला आहे. ह्याच समस्येवर एक चांगला उपाय म्हणून सेबीने एक नवीन नियम आणलाय. तर सेबीने आणलेल्या या नव्या सुरक्षा कवचाचं नाव आहे व्हॉलंटरी डेबिट फ्रीज. आता हे नेमकं काय आहे आणि ते आपल्या गुंतवणुकीचं संरक्षण कसं करतं? चला तेच पाहूया. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच आपली सेबी ही बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी संस्था आहे आणि याच संस्थेने गुंतवणूकदारांच्या हितासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल उचललंय, ज्यामुळे आपल्या गुंतवणुकीला एक अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. व्हॉलंटरी डेबिट फ्रीज ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण संकल्पना अगदी सोपी आहे. याचा सरळ अर्थ असा की गुंतवणूकदार स्वतःच्या इच्छेने त्यांचे म्युच्युअल फंड अकाउंट म्हणजे फोलिओ लॉक करू शकतात. म्हणजे कसं? जसं आपण आपल्या मौल्यवान वस्तूंना लॉकरमध्ये ठेवतो तसंच काहीसं. जोपर्यंत आपण स्वतः जाऊन तो लॉकर उघडत नाही तोपर्यंत त्यातून काहीही बाहेर काढता येत नाही. अगदी तसंच फोलिओ अनलॉक केल्याशिवाय अगदी कोणीही त्यातून पैसे काढून किंवा ट्रान्सफर करू शकणार नाही. आणि हो, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. ही सुविधा फक्त डीमॅट खातेधारकांसाठी नाहीये, तर जे गुंतवणूकदार थेट फंड हाऊसकडे गुंतवणूक करतात, म्हणजे ज्यांच्याकडे स्टेटमेंट ऑफ अकाउंट फोलिओ आहेत, ते सुद्धा या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. चला आता हे बघूया की ही यंत्रणा प्रत्यक्षात काम कशी करते आणि आपल्यासारख्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक नियंत्रण कसं मिळवून देते. तर ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला MF सेंट्रल नावाच्या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. हे एक असं व्यासपीठ आहे जिथे आपल्या सगळ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकी एकाच ठिकाणी व्यवस्थापित करता येतात. म्हणजे आता वेगवेगळ्या फंड हाऊसच्या वेबसाईटवर जाण्याची गरज उरणार नाही. आणि प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे. फक्त MF सेंट्रलवर लॉग इन करायचं, हा आपल्याला हवा तो फोलिओ निवडायचा आणि एका सोप्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेने तो लॉक करायचा. आणि जेव्हा पैसे काढायचे असतील किंवा इतर व्यवहार करायचे असतील तेव्हा तीच प्रक्रिया वापरून तो अनलॉकही करता येतो. म्हणजे सगळं नियंत्रण आपल्या हातात. आता हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया. फोलिओ फ्रीज केल्यावर नक्की काय थांबणार? तर ज्या व्यवहारांमुळे आपल्या खात्यातून युनिट्स कमी होतात, उदाहरणार्थ पैसे काढणे म्हणजे रिडेम्पशन, एका फंडातून दुसऱ्यात पैसे टाकणे म्हणजे स्विच किंवा SWP, हे सगळं थांबेल. पण ज्या व्यवहारांनी युनिट्स वाढतात म्हणजे आपली SIP किंवा नवीन गुंतवणूक, ते मात्र पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. याची अंतिम आणि सविस्तर यादी AMFIकडून नंतर जाहीर केली जाईल. बरं, आता हे पाहूया की या सुविधेचा फायदा घेण्यासाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फक्त 3 साध्या गोष्टी आवश्यक आहेत. 1. तुमचं KYC पूर्ण असायला हवं. 2. तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत हवा. आणि 3. तुमचा ईमेल ID सुद्धा फोलिओमध्ये नोंदवलेला असावा. हे बंधनकारक आहे कारण व्हेरिफिकेशनसाठी लागणारे मेसेज किंवा OTP याचवर येणार आहेत. त्यामुळे आपली माहिती अपडेटेड आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. चला आता आपण यातील काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आणि तारखांवर एक नजर टाकूया. ही तारीख आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 30 एप्रिल 2026. हो, या तारखेपासून सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांना आणि प्लॅटफॉर्म्सना ही डेबिट फ्रीजची सुविधा आपल्यासारख्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करणं बंधनकारक असणार आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार या निर्णयामागे एकच स्पष्ट उद्देश आहे: गुंतवणूकदारांचं संरक्षण अधिक मजबूत करणं आणि त्यांच्या डिजिटल गुंतवणुकीची सुरक्षा वाढवणं. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सुविधेमुळे आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला अधिक नियंत्रण मिळेल आणि सायबर फ्रॉडची भीती कमी झाल्यामुळे एक प्रकारची मनःशांती लाभेल. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न: सेबीने दिलेल्या या नवीन सुरक्षा कवचामुळे गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक ध्येयांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता अजून जास्त विश्वास ठेवतील का? यावर नक्की विचार करा.